मिर्झा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। पालघर लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन शिंगडा यांची उमेदवारी माघारी घ्यावी हे समजवण्यासाठी आलेल्या काँग्रेसचे संजय चोपणे, आमदार संजय दत्त यांना काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले। कुठल्याही परिस्थितीत बहुजन विकास आघाडीला आम्ही मदत करणार नाही, त्याचप्रमाणे सचिन शिंगडा ही उमेदवारी मागे घेणार नाही असे ठाम मत स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले। सचिन शिंगडा हे ठाणे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आणि 5 वेळा खासदार असलेल्या दामोदर शिंगडा यांचे चिरंजीव आहेत। सचिन शिंगडा यांनी उमेदवारी मागे न घेतल्यास पक्ष त्यांच्यावर कारवाई करेल अशी चेतावणी काँग्रेस, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी कार्यकर्ता मेळाव्यादरम्यान चौपणे यांनी दिली होती। मात्र या चेतावणीला न जुमानता सचिन शिंगडा आणि त्यांचे कार्यकर्ते निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ठाम आहेत। आमच्यावर किती दडपण आले तरीही त्या दडपणाला न जुमानता मी आणि माझे कार्यकर्ते ही निवडणूक लढवणारच असा विश्वास सचिन शिंगडा यांनी व्यक्त केला आहे। कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आम्ही आमचा फॉर्म टाकलेला आहे। कार्यकर्त्यांची आज ही इच्छा आहे की ते सगळे माझ्या पाठी बरोबर आहेत आणि एक सगळे एका ताकदीने लढण्यासाठी कार्यकर्ते सज्ज आहेत। एकूणच सचिन शिंगडा यांच्या उमेदवारीने पालघर मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी यांचे धाबे दणाणल्याचे चित्र समोर येते। शिंगडा हे काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत, 5 वेळा लोकसभेचे काँग्रेस पक्षाचे सांसद राहिलेले आहेत आणि त्यामुळे मला वाटतं त्यांच्या मनामध्ये काही वेगवेगळे विचार असतील। ते विचार एखाद्या वेळा वाटतात की काँग्रेस पक्षाने पालघर जिल्हा वेगळा होणार। काँग्रेस जिल्हा प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा होती की आपली निशाणी जी पंजा आहे ती कायम राहावी, कारण जिल्हा वेगळा झाल्यानंतर काँग्रेस पक्षाचं नेतृत्व त्या ठिकाणी संपू नाही। परंतु या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेश ठाकूरांनी सांगितलेलं आहे की गेले 1995 पासून त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांना नेहमी पाठिंबा या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यामुळेच हा निर्णय झालेला आहे। आणि मला वाटतं उद्यापर्यंत या बाबतीमध्ये सचिन शिंगडा जाहीरपणे आपला पाठिंबा बहुजन विकास आघाडीला देतील आणि दामू शिंगडा सुद्धा या बाबतीमध्ये पक्षाच्या आदेशाचा अवमान होणार नाही आणि त्यांचा आदेशाचा स्वीकार त्या आदेशाचा करतील अशी माझी खात्री आहे। नक्कीच मिर्झा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। श्रीगोंदा तालुक्यातील राजकारणात लवकरच मोठा भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। राष्ट्रवादीचे उमेदवार राजीव राजळे यांना निवडणुकीतून शह देण्यासाठी आघाडीतील विखे गट दिलीप गांधींसाठी सक्रिय झाला आहे। श्रीगोंदा तालुक्यातील विखे पाटलांचे खंदे समर्थक समजले जाणाऱ्या बाळासाहेब नाहटा, राहुल जगताप यांनी भाजपाचे उमेदवार दिलीप गांधी यांची भेट घेतल्याने राजळे यांच्या पराभवाचे धूसर असणारे चित्र आता स्पष्ट दिसत आहे। राजीव राजळे यांना पुन्हा एकदा पराभवास सामोरे जावे लागणार असल्याची परिस्थिती दिसते। मिर्झा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत।